मानवाचं जीवन इतकं उलथापालथीनं का भरलेलं आहे? माणसाचा जर इतिहास पाहिला पाठीमागचा, तर सगळ्या इतिहास किती प्रचंड उलथापालथ आपल्याला दाखवतो. कधीच सुख, शांती आणि समाधान कायम आहे असं कधीच झालेलं नाही. सतत उलथापालथ चालू आहे. रक्तरंजित इतिहास माणसाचा आहे. तर हे सर्व का अशा पद्धतीने चालू आहे? इथे न रामाच्या काळामध्ये शांतता होती, न कृष्णाच्या काळामध्ये, न ज्ञानेश्वराच्या काळामध्ये, न तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. इथे अवतार आले, संत आले, अनेक प्रकारचे महापुरुष आले, पण कधीही इथे शांतता प्रस्थापित झाली नाही. प्रचंड उलथापालथ अखंडितपणे माणसाच्या जीवनामध्ये चालूच आहे. तर असं जीवन हे का आहे? इथं कधीच का शांतता नाही? इथं कधीच का सुखाचे दिवस येत नाहीत? इथं कधीच का कायम सत्य टिकत नाही? ही प्रचंड का धावपळ चालू आहे या ठिकाणी, आणि ते थांबतच कधी का नाही याचा विचार माणसाच्या मनामध्ये आला पाहिजे. कारण मानवाला प्रचंड बुद्धिमत्ता दिलेली आहे या सृष्टीने. तर त्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक गोष्टी माणसाने करून दाखवल्यात, आणि आणखीन काही असामान्य गोष्टी ज्याची कल्पना सुद्धा कोणी केली नाही अशा सुद्धा गोष्टी माणूस करतो आहे. तर माणसाकडे बुद्धी आहे, एवढं प्रचंड प्रतिभा आहे. माणूस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार प्रचंड अशा प्रकारची कामं करून दाखवते, परंतु माणूस सुखी होऊ शकत नाही. माणूस शांतता प्रस्थापित करू शकत नाही. माणूस सुखाचे, समाधानाचे दिवस आणू शकत नाही. हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. पाठीमागलचा अनेक वर्षाचा इतिहास जरी आपण पाहिला, तरी तो इतिहासही असं सांगतो की इथे प्रचंड उलथापालथी होत आलेले आहेत आणि तशाच होत आहेत. आज जगाचा विकास पाहिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तर आज माणूस